शिक्षणाच्या परवडेल तसा व मेरिटोरियस सोयीसुविधा काय करून देता येईल याचा विचार शिक्षण प्रसारक मंडळी नेहमी करत असते. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती असेल तर मी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये जावं लागणार नाही, जी आणि नीटची सोय व्हावी आणि त्याबरोबर 11वी 12वीचं एज्युकेशन्स मिळावं. डमी कॉलेज किंवा शॅडो कॉलेज म्हणून नव्हे तर पूर्ण वेळ शिक्षण आणि फॉलोड बाय जी आणि नीटचं एक्झाम. शिक्षण प्रसारक मंडळीच्या CBSE शाळेने हे सुरू केले आणि ते सक्सेसफुली यावर्षी पूर्ण ॲडमिशन झाले आहे. आता ते झाल्यानंतर आता दुसरा विचार असा आला की आपल्याला सेंट्रल सर्व्हिसबद्दल जे उमराणीकर सरांनी किंवा आपल्या मॅडमनी सांगितलं की BA झालं, BCom झालं, BSc झालं, मग पुढे काय करायचं, MBBS झालं, त्याच्यानंतर काय करायचं. आणि मग ते विचार करतात की लेटेस्ट ट्राय फॉर UPSC MPSC, म्हणजे पहिले डिग्री कोर्स आणि त्याच्यानंतर पुढचा कोर्स. शिक्षण प्रसारक मंडळीच्या SP कॉलेजचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता मग इथली प्रोफेसरांची गुणवत्ता, फॅसिलिटीज ह्या सर्व पाहून NACनी 3 सर्कलमध्ये टॉपमोस्ट मार्किंग आणि रँकिंग दिलेलं आहे. आणि टॉपमोस्ट मार्किंग मी तेवढं पुढचंच म्हणतो की काय वेळेला त्यांनी मार्क दिलेले, काय वेळेला त्यांनी ABC म्हटलेलं आहे. या सर्व गोष्टींचे विचार करून UGCनी ऑटोनॉमस कॉलेजचा दर्जा दिला. मग एका बाजूला पुणे युनिव्हर्सिटीकडून दर्जा आहे, दुसऱ्या बाजूला UGCने ऑटोनॉमस दिलेला असल्याने SP कॉलेजला अनेक कोर्सेस स्वतःचे फॉर्म्युलेट करून युनिव्हर्सिटीची मान्यता घेऊन चालू करता येतात. याचा विचार केल्यानंतर जेव्हा उमराणीकरांचा विचार विनिमय झाला तेव्हा आपल्याला काय करता येईल तर मग असंच विचार आला की BA सिव्हिल सर्व्हिस ही नवीन कल्पना आहे. कारण आतापर्यंत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला 2 वर्ष घालवतात, तर आपण इथंच व्हॅल्यू बेस्ड चांगलं एज्युकेशन देऊ शकतो. मग हे देण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक त्याच्यातले एक्सपर्ट लागतात, कारण SP कॉलेजचं नाव आहे म्हणून ॲडमिशन काही वेळेला होतील, परंतु जर आपल्याकडे त्याबद्दलचं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं नॉलेज देणारं आणि प्लस विषयातला नॉलेज देणारे असे 2 फॅकल्टीज लागतात. तर विषयाचे नॉलेज देणारे फॅकल्टीज SPकडे आहेत, मेरिटोरियस आणि क्वालिटीज आहे. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं देणारे त्या मुलांकडून तयारी करून घ्यायची, बाकीच्या सर्व गोष्टी करायच्या. आणि त्यासाठी आपला उमराणीकर व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते दिवस सांगितलं की आम्ही एकत्र येऊन काम करू शकतो आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये शेवटी तुम्हाला पुढे नेण्यासाठी अत्यंत एक्सपिरियन्स आणि ज्यांनी कारकीर्द स्वतःची उंचावलेली आहे किंवा एक आदर्श म्हणून लोकांच्या समोर ठेवला आहे असे एकत्र आल्याने आम्ही विचार केला की आपल्याकडे काय काय आहे. म्हणजे विद्यार्थी पहिल्या वर्षापासून फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर आपल्याला माहिती आहे. तर या कॅम्पसमध्ये वन ऑफ द बेस्ट लायब्ररी की त्याच्यात मॅक्झिमम पुस्तकं आहेत सर्व विषयाची. म्हणजे एकदा विद्यार्थ्यांनी BA सिव्हिल सर्व्हिसला इव्हनिंगला त्यांनी कॉलेजला आला आणि त्याला वाटलं की आपल्याला लायब्ररीमध्ये बसायचं आहे 2 तास आधी 2 तास नंतर, तर ही विल हॅव अ फॅसिलिटीज टू लर्न द सब्जेक्ट इन डिटेल. शिल्पमंडळी आणि SP कॉलेज 108 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं फार मोठं अभिनंदन. 108 हा अतिशय शुभ आकडा आहे. तुमच्यापैकी जर कोणी जॉब करत असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे की माळेमध्ये 108 मणी असतात. म्हणजे 108 वेळा तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्याचं फलित फार चांगलं असतं असं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे 108 हा अतिशय महत्त्वाचा असा आकडा आहे. रिटायर झाल्यानंतर मी 10 वर्ष प्रायव्हेट सेक्टरला कन्सल्टन्सी दिली. त्यानंतर 5 वर्ष पुणे विद्यापीठामध्ये मानद प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर एमेरिटस म्हणून मी काम केलं. 5 वर्ष तिथे CEC म्हणून आहे म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर, त्याचं डायरेक्टर म्हणून मी काम करतो. त्यावेळेला ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यामधून या कोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. काय लक्षात आलं त्यावेळेला? लक्षात हे आलं की तिथे येणारी मुलं
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवतात की आता काही जमत नाही तर आता UPSC MPSC जमवूया, आणि म्हणून मग वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, काही जण 6 वर्ष UPSC MPSCच्या मागे लागतात. त्याच्यामध्ये त्या मुलांचं आयुष्य वाया जातं यात शंकाच नाही. पण तुम्ही जर देशाचा विचार केला, मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स देतो. दरवर्षी आपल्याकडे 50 लाख ग्रॅज्युएट तयार होतात. त्यापैकी 15 लाख ग्रॅज्युएट हे UPSCला अपियर होतात. अपियर म्हणजे फॉर्म तरी भरतात आणि तयारी सुरू करतात. ॲक्च्युअल परीक्षेला 7 लाख मुलं बसतात. ह्या 7 लाख मुलांपैकी प्रिलिम आणि मेन एक्झाम दिल्यानंतर फक्त 10,000 कॅन्डिडेट्स निवडले जातात. या 10,000 पैकी फक्त 1,000 कॅन्डिडेट्स, फक्त 1,000 त्यांना सरकारी नोकरी लागते. याचा अर्थ नेशन बिल्डिंग जो उल्लेख आलेला आहे त्या पॅम्पलेटमध्ये, त्याला उद्देशून मी सांगतो, दरवर्षी कमीत कमी 15 लाख मॅन इयर्स we lose 15 lakh man years every year because the best of youth is trying for UPSC or MPSC. आणि सर्वसाधारण त्यांना 3 वर्ष लागतात असं जर तुम्ही ठरवलं तर 45 लाख मॅन इयर्स या देशाचे फक्त घोकंपट्टी करण्यामध्ये जातात. आणि म्हणून हा जो कोर्स डिझाईन केलेला आहे त्याचं वैशिष्ट्य असे की याच्यामध्ये UPSCचं जेवढं सिलेबस आहे ते सगळं एखादा रेग्युलर कोर्स जसा कव्हर करता येईल तशा पद्धतीनं कव्हर केलेलं आहे. नमस्कार. आज सभा महाविद्यालयाचा वर्धापन दिन, या निमित्ताने महाविद्यालयात एक चांगली घटना घडती आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सचं अनाऊन्समेंट आम्ही या निमित्ताने करू इच्छित आहोत. माननीय प्रोफेसर जयंत उमराणीकर सर तसेच आमचं महाविद्यालय सर परशुराम महाविद्यालय यांच्या कोलॅबोरेशनमध्ये आपण हा कोर्स रन करीत आहोत. हा कोर्स जसं मॅडमनी सांगितलं तसं हा 4 वर्षाचा कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे, पूर्णतः विना अनुदानित तत्वावर चालणारा कोर्स आहे. आणि पुढील महिन्यात लवकरच ह्याचं क्लासेस सुरू होतील. आत्ता त्याचे सगळे ऑनलाईन अर्ज वगैरे मागवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करीत आहोत आणि हा कोर्स नक्कीच फलदायी होणार आहे. आज आपण पाहतो की महाराष्ट्रात आणि याच्या बातम्या तुम्ही पाहिलेल्या आहेत की जी मुलं MPSC UPSCच्या मागे लागलेली आहेत त्याच्यात नैराश्य आल्यानंतर बऱ्याच लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. म्हणून ह्या कोर्सचं वैशिष्ट्य जे आहे हे 4-5 प्रकारचे त्याच्या जोडीने, म्हणजे फॉर एक्झाम्पल नाबार्ड असेल, RBI असेल, MPSC UPSC तर आहेच, सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाम असतील, या सगळ्या परीक्षांची तयारी करण्याचं या कोर्सच्या निमित्ताने आम्ही ठरवलेलं आहे. मला खात्री आहे याच्यातून एक चांगला युवा वर्ग तयार होईल, युवा पिढी तयार होईल आणि भारताचं मानव संसाधन हे अतिशय उच्च प्रकारचं होईल आणि भविष्यात भारतासारख्या देशाला एक त्याच्या विकासासाठी अशा या मानव संसाधनाची निर्मितीचं आम्ही सुरुवात करीत आहोत. एवढं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. सर्वांना मी सपा महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. वर्धापन दिन म्हणजे काय असतं तर आजपर्यंत गेल्या वर्षात केलेल्या अचिव्हमेंट्स आणि पुढच्या वर्षी आम्ही काय करणार आहोत
याच्याबद्दलची माहिती दिली जाते. आता आपटे मॅडमने थोडा उल्लेख केला की 108 वर्षात किती क्षेत्रात आणि किती विद्यार्थी SP कॉलेजचे असतील, ज्याला काही लिमिटच नाहीये. इतके विद्यार्थी उच्च पदावरती गेलेले आहेत. अनेक खेळामधनं सुद्धा SP कॉलेजचे अनेक विद्यार्थी अनेक खेळामध्ये इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलवरती खेळत आहेत, आजही खेळत आहेत. यंदा राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक झाला, त्याच्यामध्ये महाकरंडक देखील SP कॉलेजने जिंकलाय. यंदाच्या वर्षी म्हणजे हा कोर्स सुरू करण्यामागचं हे सुद्धा एक ज्वलंत कारण आहे की आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी प्रियांका मोहिते ही IPS झाली आणि तिला जे सहकार्य केलंय, मार्गदर्शन केलंय, शिकवलंय, तेही आपलेच विद्यार्थी आहेत, तेही IPS आहेत. आता तेलंगणाचे जे IPS आहे महेश भागवत, त्यांनीच तिला मार्गदर्शन केलंय आणि ती प्रियांका सुद्धा या वर्षी IPS झालेली आहे. 108 वर्षांची दैदिप्यमान परंपरा ह्या महाविद्यालयाला लाभलेली आहे आणि ज्यांच्या मार्फत SP कॉलेज सुरू झालेलं आहे त्या शिक्षण प्रसारक मंडळीला 137 वर्ष त्याची परंपरा लाभलेली आहे. म्हणून पुण्यातल्या पत्रकारांना शिक्षण प्रसारक मंडळी असेल किंवा सर्व महाविद्यालय आहे त्यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. अशा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्हाला आपल्या सर्वांशी संवाद साधायचा होता आणि एक अतिशय नवीन उपक्रमाबद्दलची माहिती आपल्या सर्वांबरोबर शेअर करायची होती. आपल्याला सर्वांना माहिती आहे, एज्युकेशन वीकचेच पत्रकार बहुतेक सगळे आहेत, की गेल्या 2 वर्षापासून आपल्या शासनाने NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आणलेली आहे आणि आपल्यासारख्या ज्या स्वायत्त महाविद्यालय आहेत आम्ही सर्वांनी मागच्या वर्षापासूनच NEP ही अतिशय उत्तमपणे त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना स्किल डेव्हलपमेंट असावी, मुलांचं होलिस्टिक एज्युकेशन त्यांना मिळावं आणि त्यांची एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यांचं व्हावं, यासाठी NEPचे जे अनेक व्हर्टिकल्स आपल्याला मिळालेले आहेत ते तर आम्ही करण्याचा प्रयत्न करतच आहोत, पण त्याचबरोबरीने अजून काहीतरी वेगळं विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न जे कायम शिक्षण प्रसारक मंडळी आणि SPने केलेलं आहे त्याच्यातलंच एक नवीन उपक्रम म्हणजे BA सिव्हिल सर्व्हिस. BA सिव्हिल सर्व्हिसची जी डिग्री आहे ती आत्तापर्यंत भारतात तर बहुतेक नाही, वी हॅव टू चेक, पण महाराष्ट्रात NEP खाली हा पहिला प्रयत्न आहे आणि म्हणून आम्हाला जास्त आनंद होत आहे की शिक्षण प्रसारक मंडळी सारख्या एज्युकेशनल ट्रस्टनी हा पाऊल उचललेला आहे आणि यात आम्हाला साथ देणारं माननीय श्री जयंत उमराणीकर, रिटायर्ड IPS ऑफिसर आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे DGP राहिलेले, असे त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे UBE, त्यांच्याबरोबर आम्हाला कोलॅबोरेटिव्ह हा एफर्ट करता आलेला आहे. पुढचे सगळे जे आपल्याला प्रश्न असतील आणि माहिती असेल